नमस्कार, मी डॉक्टर तेजस बेंडे, भारती हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथे संसर्गरोग तज्ज्ञ म्हणजेच इन्फेक्शियस डिसीज स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण या ठिकाणी सध्या चर्चेत असलेल्या आणि सर्वांच्याच मनात एक भीतीचं वातावरण निर्माण केलेल्या HMPV म्हणजेच ह्युमन मेटॅनिमो व्हायरस या विषाणूबद्दल माहिती जाणून घेऊया. चीनमधील अनेक रुग्ण आढळल्यानंतर भारतातही या विषाणूने बाधित काही रुग्ण आढळल्यामुळे सर्वांच्याच मनात काही प्रश्न, समज, गैरसमज असण्याची दाट शक्यता आहे आणि आपण या व्हिडिओ मार्फत स्पष्ट करण्याचा प्रयत्न करूयात. तर HMPV हा एक RNA व्हायरस असून तो श्वसन मार्गाचे विकार करतो. सर्वात पहिला आणि महत्वाचे म्हणजे HMPV हा काही नवा विषाणू नाही, तर तो मागील अनेक वर्षांपासून हा संसर्ग करतोय. इतर फ्लू प्रमाणेच याचाही प्रसार हा हिवाळा किंवा सुरुवातीच्या उन्हाळ्याच्या काळात हा जास्त प्रमाणात होतो. या विषाणूचा संसर्ग हा अगदी लहान मुले किंवा वयोवृद्ध व्यक्ती यांच्यामध्ये थोडा जास्त प्रमाणात आढळून आला तरी सुद्धा तो इतर कोणालाही होऊ शकतो. तसंच असे काही व्यक्ती ज्यांची की रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, जसं की प्रमाणात नसलेला मधुमेह किंवा काही रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारे औषधे ज्या व्यक्तींना आहे, जसं की कॅन्सर पेशंट्स किंवा संधिवाताचे पेशंट्स, अशा व्यक्तींमध्येही याचं प्रमाण हे तीव्र प्रमाणात असू शकतं. तर याच्यासाठी लक्षणंही बहुतांश पेशंटमध्ये सौम्य असतात, जशी फ्लू सारखीच लक्षणे, सर्दी, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी अशा प्रकारची लक्षणे असू शकतात. परंतु काही रुग्णांमध्ये मात्र ही लक्षणे तीव्रही असू शकतात, जसं की श्वास घ्यायला त्रास होणे, दम लागणे किंवा निमोनिया किंवा घरघर होणे, अशा प्रकारचेही काही सिव्हिअर सिम्पटम्स होऊ शकतात. मग यामध्ये ऑक्सिजनची पातळी कमी होणे अशाही काही रिस्क असू शकतात. याचा प्रसार हा आजारी व्यक्तीने खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर किंवा त्याच्या संपर्कात आल्यानंतर होऊ शकतो. तसंच काही संसर्ग बाधित वस्तूंनाही आपण स्पर्श केला तर त्यामुळे हा प्रसार होऊ शकतो. याच्यासाठी निदान करण्यासाठी विशिष्ट अशी ट्रीटमेंट म्हणजे RT-PCR नावाच्या एक तपासणीद्वारे आपण या विषाणूचं निदान करू शकतो, अथवा अदर रुटीन तपासण्या जसं की लॅब इन्व्हेस्टिगेशन्स काही किंवा एक्सरे यामधून याचं निदान करणं हे थोडंसं अवघड आहे. हा विषाणू हा बहुतांश पेशंट्समध्ये सौम्य इन्फेक्शनच केल्यामुळे याच्यासाठी स्पेसिफिक कुठल्या ट्रीटमेंटची गरजही पडत नाही आणि सध्या परिस्थितीत त्याच्यासाठी विशिष्ट अशी ट्रीटमेंट उपलब्धही नाहीये. ज्या व्यक्तींना काही सिम्पटम्स असतात त्यांना आपण सिम्पटमॅटिक म्हणजेच सहाय्यक काही जे उपचार आहेत तेच आपण त्यांना देतो. तसंच सध्या परिस्थितीत यासाठी कुठली लसही उपलब्ध नाहीये. आता सर्वात महत्वाच्या गोष्टीकडे जाऊया, ते म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय. तर अशा काही व्यक्ती असतील ज्यांना की असे सर्दी, खोकला असे काही लक्षणं असतील तर त्यांनी नेहमीच या शिंकताना किंवा खोकताना तोंडासमोर हात धरणे किंवा झाकणे या गोष्टी महत्वाच्या आहेत. तसंच या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाणे, सार्वजनिक ठिकाणी जाणे हे टाळलं पाहिजे. तसंच या व्यक्तींनी मास्कचा वापर केला पाहिजे. या काही सोप्या गोष्टी करू शकतो. तसंच जर वारंवार हात धुणे म्हणजे साबणाने हात धुणे असेल किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करणं असेल, या गोष्टी आपण काही करू शकतो. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे आपण या HMPV साठी घाबरण्याची किंवा काही पॅनिक होण्याची गरज आहे का, तर नक्कीच नाही. पण त्याचप्रमाणे आपण निष्काळजी राहणंही तेवढं बरोबर नाही. यासाठीचे जे प्रतिबंधात्मक उपाय जे आपण पाहिले ते अत्यंत सोपे आणि सहजतेने पाळण्यासारखे, त्यामुळे आपण ते तर नक्कीच पाळले पाहिजेत. यावरही जर कोणाला या अशी काही लक्षणं आढळून आली तर त्यांच्या मदतीसाठी आम्ही कायमच आहोत. म्हणून जर कोणालाही अशी काही लक्षणं असतील तर त्यांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं, योग्य वेळी आपण निदान केलं, योग्य वेळी त्याचे जे काही उपचार आहेत ते जर का आपण केले तर आपण HMPV इन्फेक्शनवरती नक्कीच मात करू शकतो. धन्यवाद.